सो द गेस्ट इज आपल्याला सो आता मी इथे रेडी झाली आहे. सो प्रीतम बघायचे मस्त पाणीपुरी आणि दाबेली. अँड आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आणि आज माझा व्हिडिओ मी बॅक कॅमेऱ्याने स्टार्ट करते आहे बिकॉज अवयुने माझा फोन माझ्या घरून 4th फ्लोअरवरून खाली फेकला आहे आणि तो पूर्णपणे डॅमेज झाला आहे. आय डोंट नो आता मी पुढचे व्हिडिओ म्हणजे शूट करेल, तुमच्यापर्यंत पोहोचवेल की सध्या मला यूट्यूब म्हणजे स्टॉप करावं लागेल. आय रिअली डोंट नो की पुढे काय होणार आहे. मी खूप जास्ती स्ट्रेस्ड आहे. एनिवेज आज आमच्याकडे कोणतरी आलं आहे, तुमच्याशी भेटवते तिला. कोण आलं आहे ते नागपूरवरून आलं आहे. आणि आणखी पण आय थिंक आज इव्हिनिंगला आमच्याकडे गेस्ट येणार आहे, तर त्यांच्याशी पण तुमच्याशी भेट होईलच. चला तर आज आहे सॅटर्डे आणि पुढे आणखी दिवसभरात काय काय होते ते पण तुमच्याशी शेअर करते. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की आज आम्हाला जायचं होतं आमच्या फ्लॅटवर, बट बिकॉज मोबाईल माझा तुटून फुटून पूर्ण चूर झाला आहे. आणि आज सकाळपासून एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या ना, प्रीतमने गाडी 4 व्हीलर सुरू करायला घेतली आणि त्याची बॅटरी पूर्ण फुगली आहे, तर ती पण सुरू होत नाही आहे. आणि आय डोंट नो काय होतंय, माझा फोन पण खराब झाला, गाडी पण सुरू होत नाही आहे. सो गाडीच्या बॅटरीसाठी पण ऑलमोस्ट 8 ते 10 हजार रुपये लागणार आहे. माझा मोबाईल पण गेलाय. आजचा दिवस कसा गेलाय, सुरू झालाय, आय रिअली डोंट नो. आणि आता माहिती नाही पुढे आणखी काय काय होणार आहे. बट ठीक आहे, जे होते चांगल्यासाठी होते आणि यात पण आपण काहीतरी पॉझिटिव्हच विचार करूया, काहीतरी चांगल्यासाठी होत आहे म्हणून. चला आता आणखी दिवसभरात काय काय होते ते तुमच्याशी शेअर करते. आणि आज मी एक माझं फोटोशूट करायचं सुद्धा डिसाईड केलं आहे, जर ते आज करता आलं, बिकॉज आमच्याकडे जे गेस्ट आले आहे ती माझी खूप हेल्प करू शकते या गोष्टीसाठी. म्हटलं चला उद्या परवा वट सावित्री पौर्णिमा पण आहे, तर आपण करूया फोटोशूट. बघते आता जर पॉसिबल झालं, मोबाईलने सपोर्ट केलं तर नक्कीच करेल. अदरवाईज आणखी दिवसभरात काय होते ते तुमच्याशी शेअर करते. कृषिका आली आणि ती माझ्यासाठी मस्त असं गुलाबजाम घेऊन आली आहे, कारण मी काकूला म्हटलं होतं की माझ्यासाठी ना मस्त गुलाबजाम बनवून पाठवा. सो बघा तिने मस्त बनवून पाठवलं आहे. आणि सोबतच बिकॉज अवयू आणि प्रीतमला शेव आवडते, तर ते सुद्धा ती घेऊन आली आहे. आणि बघा आज जेवणात असा काहीसा मेन्यू आहे. हे 2 तर कृषिका घेऊन आली आहे, जे की आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. चला तर आता आम्ही सगळे छान जेवण करतो आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. सो द गेस्ट इज दिस वन. कृषिका आली आमच्याकडे. चला तर आता हिच्या हेल्पने आपल्याला आज बऱ्याच गोष्टी करून घ्यायच्या आहे. आणि चला मी पण जेवण करते, त्यानंतर तुमच्याशी भेटते. माझा कॅमेरा ना आय डोंट नो कसं चालतोय आज, म्हणजे असं वाटतंय की बरोबर नाही चालत आहे. अवयू 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 कुठे आहे? अवयू. आजकाल मला अवयूची एवढी भीती वाटते ना, हा थोडा जरी डोळ्यातून इकडे तिकडे गेला ना, असं वाटते काय कांड करेल माहिती नाही. कारण कोणत्याही वस्तू घेतो ना खाली फेकतो, अदरवाईज बाल्कनीमधनं खाली फेकतो. सगळं आम्ही लावून ठेवल्या, अजिबात घरात व्हेंटिलेशन येत नाही या मुलामुळे. आणि बघा आता अजूनही काहीतरी आमचं काम करणं चाललंय. सगळं काहीतरी इथल्या वस्तू घेतो आणि तिथे खाली घालतो, छोट्या छोट्या वस्तू इथलं उचलतो आणि खाली घालतो. मला खरंच कळत नाही या पोराचं काय करावं. आईस्क्रीम नाहीये बरं त्यामध्ये. आणि ट्रस्ट मी, मला ना त्याला मारायची पण हिंमत नाही झाली. त्याने मोबाईलवरून खाली फेकला. ॲक्च्युली मी त्याला एक झापड मारायला पाहिजे होते आणि समजवायला पाहिजे होते, यानंतर असं नाही करायचं. बट आय डोंट नो का माझी हिंमत नाही झाली. आणि हां बरोबर बोलतो प्रीतम, कधी कधी मी सुद्धा केअरलेस होऊन जाते काही काही गोष्टींमुळे. सो चला पुढे काय होते तुमच्याशी शेअर करते. काय चाललंय अव्यू? हे कोणत्या प्रकारचा योगा चाललाय तुझा? कमॉन. कसं मग आणखी? ओके. अरे बापरे, अरे बापरे, समजदार झाला. अजून दुसरा पाय पण वर घे बाळा, दुसरा पण पाय वर घे ना. तू आता केलं तसं करून दाखव मला एकदा. अरे बापरे. जमताय 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 जमताय. माझ्या नाही, माझ्या हा वर्षा पण चालत ना, तर पैसा वसूल आहे. कितीचा घेतलाय तू हा? चला तर अव्यूला झोपावलंय आणि त्याला झोपवलंय, तर आम्ही फोटोशूट करायचं होतंच मला. सो आता बघा इथे आमची तयारी पण सुरू झाली आहे आणि आता मी छान पटकन रेडी होते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. अरे तो असाच आहे, गाडी साफ करायचं. हे सगळं लागणार आहे का आपल्याला? माझ्याकडे हे वगैरे काय झालं फाउंडेशन वगैरे, इथे हे सगळं ही प्रिपरेशन ऑलरेडी करून ठेवते, म्हणजे आपल्याला ते रेडी होऊन पटकन फोटोशूट करायला निघता येईल. अदरवाईज अव्यू जर उठला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो चला पटापट आता मेकअप करूया.
तसं तर माझं काही प्लॅन नव्हतं की मी फोटोशूट वगैरे करून घेईल वटसावित्री पौर्णिमेचा. हा व्लॉग तुम्हाला थोडा लेट येतो आहे कारण माझे नागपूरचे बरेच व्हिडिओज पेंडिंग होते, सो त्यामुळे हा लेट येतो आहे. बघा तर आज कृषिका आली आहे आणि आजच आमचा प्लॅन बनला की चला आपण शूट करूया आणि म्हणूनच इथे ती मला छान रेडी करते आहे. मला खूपच बेसिक मेकअप येते पण तिला लायनर आणि शॅडोज वगैरे छान जमतं लावायला. तिने असा काही कोर्स केला नाही आहे पण तिला खूप छान करता येतं ते. आणि सोबतच ना ती मेहंदी पण खूप सुंदर काढते. म्हणजे ब्रायडल असं ती करत नाही पण नॉर्मल जी मेहंदी असते ना ती खूप सुंदर काढते. हाताला तिच्या खूप फिनिशिंग आहे आणि म्हणूनच बघा ती मेकअप पण खूप छान करते आणि मला तीच रेडी करते. आणि सडन प्लॅन झाल्यावर म्हणजे चांगलंच आहे की पटकन होऊन जातं. जर आधी प्लॅन करून ठेवलं होतं ना होत नाही किंवा काहीतरी कॅन्सल होतं असं काहीसं होत असते. मला जे डोळ्याचे मेकअप आहे ना ते कधीच करता येत नाही. म्हणजे मला फक्त लायनर तरी लावायला शिकायचं आहे. मला काजळ लावता येते पण मला लायनर लावता येत नाही आणि मला लायनर लावायला खूप आवडते पण ते मला येत नाही. आणि यावेळेस ना ती आली आहे तर मी तिच्याकडनं ही गोष्ट तर 100% शिकूनच घेणार आहे. त्यानंतर मी ते ब्लाऊज वगैरे विअर केला. ती बोलली की जे बेसिक काहीतरी कलरिंग असते ना चेहऱ्याला कलर करायचं, म्हणजे मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे मेकअपबद्दल एवढं काही. सो आता मी इथे रेडी झाली आहे ऑलरेडी. अवयू झोपल्या म्हणून थोडं स्लो बोलते आहे. अशी सिम्पल हेअरस्टाईल मी केली आहे. थोडं निघत आहे कृषिका हे लावावं लागेल. आणि बघा असं काहीसं साज आहे. चला तर आता आपण मस्त शूट करून येऊया. त्यानंतर तुमच्याशी भेटते आणि सांगते माझा एक्सपिरियन्स कसा होता. चला तर आता आपण चाललो आहे शूट करायसाठी. जसं की तुम्हाला माहिती आहे की यापूर्वी पण मी खूपदा तुम्हाला नेलं आहे तिथे. विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे ना तिथे खूप मोठं वडाचं झाड आहे. आपण तिथेच चाललं आहे शूट करायसाठी. आमची थाळी तुम्हाला दाखवते. सो अशी काहीशी सिम्पलशी थाळी आम्ही घेतली आहे. सोबतच एक मोठा गडवा पण घेतला आहे कारण मला तो शूटसाठी लागणार आहे. आणि घरात प्रचंड पसारा आहे पण मी हे सगळं आल्यावर आवरणार आहे. माझ्या घरी किराणाचं सामान पण आलं आहे आणि हे सगळं पण मला आवरून घ्यायचं आहे. कृषिका इथे ऑलमोस्ट रेडी आहे. चला आपण आता निघूया. माझी असिस्टंट आमचं इथे शूट चाललं आहे आणि आणखी पण बऱ्याच लोक आले आहेत शूट करायला. सो कॉन्फिडन्स वाढला आहे की आपल्यासारखे आणखी पण लोक आहेत म्हणून. सो माझं बघा इथे शूट झालं आहे ऑलमोस्ट. अजून थोडंसं शूट बाकी आहे. सो ते झाल्यावर तुमच्याशी भेटते. आणि त्याच्या मागे दिसत आहेत ना तुम्हाला तिथे ते लोक पण इथे शूट करायला आले आहे आणि त्यांच्याबरोबर पण थोडंफार शूट करणार आहे. सो जो येणारा व्हिडिओ आहे ना तो बघायला अजिबात विसरू नका. खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि बघा आमची बाई पाण्याची बॉटल विसरली होती सो ती घ्यायला येते. पूर्ण ते थांब. चला तर बरेच टेक दिल्यानंतर माझा जो पर्सनल शूट होता तो झाला होता. आणि इथे बघा हे 6 जणी आल्या होत्या जे ते म्हणजे ते लोक पण शूट करायसाठीच इथे आले होते. खूप सुंदर सुंदर नटले होते. आणि हे सगळे जी साड्या तुम्हाला त्यांच्या दिसत आहे ना हे ते लोक रेंटल बेसिसवर देतात. सेल पण करतात, रेंटल बेसिसवर पण देतात. यांचं जे शॉप आहे ते आहे ट्राया वसंत मॉल, जे की आहे आय थिंक धानोरीला. आणि खूप मस्त मस्त यांच्याकडे प्रोडक्ट्स आहे. मी पण बघितले होते म्हणजे त्यांनी मला एक्सप्लेन केलं होतं. ते तुम्हाला सांगतील त्यांच्याबद्दल सुद्धा. जवळ आहे ना माझा आवाज कसा आहे अजून जवळ आहे. यांचा चेहरा पण दिसतो. ओके सो आज मी इथे शूट करायला आली आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात मी मोस्ट ऑफ टाईम येत असते दर्शनाला. आणि आज मला शूट करायला यायचं होतं आणि इथे मला खूप छान छान मैत्रिणी मिळाल्या आहे. आणि यांचा सुद्धा स्वतःचा बिझनेस आणि पार्लर आहे. चला तर तुम्हाला पण त्यांच्याशी भेटवते. ये यांचं पार्लर आहे. तुम्ही सांगा तुमच्या पार्लरबद्दल. जवळ माझं पार्लर आहे इथे परफेक्ट लुक ब्युटी पार्लर राजलक्ष्मी ज्वेलर्सच्या इथे लोहगावमध्ये. जर तुम्ही जवळपास इथे कुठे राहत असाल आणि तुम्हाला सर्व्हिस हवी असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. तुम्हाला याचा ॲड्रेस हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. चला तर यांचं इथे पोरवा रोडला यांचं साड्यांचं दुकान आहे. मॉलमध्ये कोणतं? ओके तर तुम्ही तुमचा ॲड्रेस सांगा. हॅलो, आमचं आहे प्रिया वसंत मॉलमध्ये एक शॉप आहे रेंटलचं. तुम्ही नक्की व्हिजिट करा. या ताईंना भेटून आम्हाला खूप आनंद झाला. त्यांच्यामुळे
तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या साड्या आम्ही रेंटल बेसिसवर ठेवतो. साड्या आहेत आमच्याकडे, ब्रायडल आहेत, जसे हे ज्वेलरी वगैरे आहे सगळं आम्ही रेंटवर देतो. सो नक्की विजिट करा आमच्या स्टोअरला ट्राया वसंतमध्ये 2nd फ्लोअरवर मॅप स्टुडिओ. थँक्यू. स्टोअरला व्हिजिट करा. यांचासुद्धा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो आम्ही बाहेरून जाऊन आलो आणि त्यानंतर इतकी दमली होती की थोडा वेळ रिलॅक्स केलं. झोपली नाही अजिबात, पण थोडं रिलॅक्स करत होती. आणि आता मला लागली आहे भूक. आणि आज रात्री प्रीतम बोलला की त्याला जेवण करायचं नाही आहे बिकॉज सॅटर्डे आहे, तर त्याला काहीतरी स्पेशल खायचं आहे. आणि त्याचं असं होतं की त्याला दाल बाटी खायची आहे, तर मी तेच बनवायला घेतलं. वरण मी ऑलरेडी बनवलं आहे, बाटी पण उकडून ठेवली, आता फक्त तळायची आहे. पण आता जेवणाला बराच वेळ आहे म्हणजे ते खायला, तर मी म्हटलं प्रीतमला काहीतरी घेऊन ये. सो प्रीतम बघा इथे मस्त पाणीपुरी आणि दाबेली घेऊन आले आहेत. आता आम्ही सगळे हे मस्त खातो आहे आणि इथे माझं वरण पण शिजतं आहे. चला तर आता पाणीपुरी आणि दाबेलीचा आस्वाद घेतो आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. माझ्यापेक्षा जास्ती तर आजकाल अव्यूला पाणीपुरी वगैरे आवडायला लागले. त्याला सगळ्याच बाहेरच्या गोष्टी खूप आवडतात, पण आम्ही खूप ट्राय करतो अवॉइड करायचं. पण कधीतरी आपल्याला खूप क्रेविंग होते आणि मला खरंच सांगते 4 ते 5 दिवसांपासून ही क्रेविंग होत होती. म्हटलं चला आज थोडंसं अवॉइड करूया बाकी सगळ्या गोष्टी आणि मस्त असं एन्जॉय करूया. पण ट्रस्ट मी आजची पाणीपुरी इतकी बेकार होती ना, मला 2-3 खाल्ल्यानंतर अजिबात इच्छा नाही झाली खायची. कारण जो मसाला होता त्यात ना तिखट होतं, पाणी ना मीठ होतं, नुसतं ते मसाला लागत होतं आणि अजिबातच टेस्टी नव्हतं. म्हणजे मी पाणीपुरी लवर आहे, लिटरली हार्डकोर लवर आहे, पण आजची पाणीपुरी अजिबात चांगली नव्हती. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये दाबेली खूप छान होती. पण आम्ही दाबेली फक्त 3 मागवल्या होत्या, तर तिघांनी 3 खाल्ली आणि पाणीपुरी फक्त मजबुरी म्हणून खात. जाऊ द्या, कधीतरी असं होतं की आपल्याला आपल्या टेस्टच्या हिशोबाने गोष्टी नाही मिळत. घरात असलं तर आपण थोडंफार मॉडिफाय करू शकतो, पण बाहेरून आणलं तर काही मॉडिफाय होत नाही. असो, चला तर आम्ही आमची पाणीपुरी वगैरे एन्जॉय करतो. आणि हा आजचा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. आज मला रिअलाईज होतं की जे शूट करून घेतात किंवा जे मॉडेल्स असतात किंवा जे म्हणजे मूवीजमध्ये काम करतात त्यांना किती डिफिकल्टी होतात शॉर्ट्ससाठी वगैरे आणि किती जास्ती ते मेहनत घेत असेल. आज मला खरंच ते खूप जवळून फील झालं, कारण आम्ही फक्त 1-1.5 मिनिटाचा शूटसाठी लिटरली 2 ते 2.5 तास घालवले तिथे आणि त्यानंतर आमचा प्रॉपर असं छोट्या गोष्टींचा शूट आला. हा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटला टाकला आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन तिथे व्हिजिट करा. माझा व्हिडिओ खूप छान आला आहे. त्याला हवं तेवढं रीच नाही मिळालं, बट इट्स ओके. मी माझे प्रयत्न करत आहे पूर्णपणे आणि माझा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या.